अध्याय 26. श्री गणेशाय नमः. प्रथम वंदू श्री गणराया. प्रसन्न मजवर व्हावे सदया. हा ग्रंथ पूर्ण करावया. होय मम सहाय्यक. शारदे देवी वत्सले. मी हे जे कार्य करू घातले ते पूर्णत्वा नेऊनी भले. पूर्वी माझे मनोरथ. श्री सद्गुरु दया सागरा. घाली तव कृपेचा वारा. निववी माझ्या मन मयुरा. जवळ घेऊनी प्रेमाने. माझे खरेच भाग्य मोठे. म्हणून तुमच्या सारखे श्रोते. मज धरोनी प्रेमळ चित्ते. कथामृत हे सेविती. जीव ब्रह्माचे प्रतिबिंब. ते बिंब आपण प्रतिबिंब. हे न कळे अन आचंब. वाटे भिन्न ते दोन. आरशा समोर उभे राहता. आपण आपणा दर्पणी पाहता. दिसे न ती जरी धूळ असता. साचलेली दर्पणावर. तैसेची अज्ञानाने न कळे. स्वरूप ना पाहती डोळे. जीव परब्रह्म विसरले. असोनी अंश तयाचाच. असोनी आरसा सुंदर बिलोरी. उभे राहुनी त्याच्या समोरी. आपुलीच प्रतिमा न दिसे खरी. धुळी कारणे दर्पणात. प्रतिमा दिसाया आरसा पुसावा. तैसा देहीचा देव कळावा. म्हणून लागे दूर करावा देहाभिमान भक्तास. हे कार्य सहज घडते. सद्गुरुसी शरण जाते. तेव्हा माया दूर होते. कृपा प्रसादे सद्गुरुच्या. ऐसा गुरु लागे भेटावा. भक्तीने त्याचा आपला करावा. त्याची करुणी चरण सेवा. स्वस्वरूप जाणावे. भाग्य शिर्डीचे ते थोर. म्हणून साई रमावर. निवासाचे स्थान सुंदर. द्वारकामाई निवडले. श्रद्धा आणिक सबुरी. ज्याचा विश्वास साईवरी. जो हा बोध चित्ती धरी. तोच प्रिय साईस. साईवरी विश्वास ठेविता. अनन्य भावे शरण जाता. प्रपंच आणि परमार्था लाभे आशिष तयाचा. शब्द साईंचा झेलावा. साई बोध चित्ती धरावा. त्यानेच भवसागर तरावा. असे दाखले अनेक. द्वारका माईत जे जे आले. आधी व्याधी मुक्त जाहले. साई रूपात तयांनी पाहिले. आपुले उपास्य दैवत. सर्व तीर्थे साई चरणी. दयासागर साई नयनी. बोधामृत तयाचे कानी. पडे तोची धन्य होय. ज्ञान भक्ती कर्मयोग. लागे करावा दृढ योग. परिबाबांचा मात्र प्रेमयोग. करी क्षेम सकळांचे. पंत नावाचे एक भक्त होते ते गुरु अनुग्रहित. आला तयांचे भाग्यात योग साई दर्शनाचा. सगळे सोयरे आप्त इष्ट निघा आले साई दर्शनाप्रत. म्हणती आमुच्या सवे पंत तुम्हीही चला शिर्डीस. पंत गुरु एकनिष्ठ विचार करीती मनात. माझा गुरु असता समर्थ मी का जावे अन्यत्र. साशंक मने शिर्डीत येता. दर्शन पायरी चढो जाता. मूर्छा येऊनी खालता. पडले की हो बेशुद्ध. हा प्रकार पाहुणी मंडळी सर्व आश्चर्यचकित झाली. म्हणती आपत्ती काय आली येता संत दर्शना. बाबा परी ते होते शांत. म्हणती रहा उगे निवांत. उदक सिंचन करोनी त्वरित. सावध केले पंतांसी. साई म्हणती मग पंतांस. ज्ञानांजन ज्याचे दृष्टीस. तो अनेकातून एकास ओळखे सहज. गुरु रूपे जरी ती भिन्न. तरी गुरुतत्व एक जाण. ही खूण घेई ओळखून. हेच प्रयोजन भेटीचे. प्रसंग होता कोणता येवो काही. सदा सर्वदा निखळ राही. आपुले स्थान सोडू नाही. खूण घेही जाणोन. ऐसा बोध पंतांची दिदला. विकल्प मनीचा दूर केला. गुरुचरणी तो दृढ केला. आणिक भाव तयांचा. ऐसी ही कनवाळू माऊली. करी भक्त कृपा सावली. मागे पुढे नित्य सांभाळी. आपुल्या निज भक्तास. भक्त राहणारा मुंबापुरीला. हरिचंद्र नावाचा तो भला. पुत्र तयाचा होता ग्रासला अपस्मार व्याधीने. देशी विदेशी उपचार केले. औषधे काढे ते पाजले. परी निरसन नाही झाले. काही करता उपाय. सर्व उपाय थकले जेव्हा. आठवला तो देव तेव्हा. मग करू लागला धावा. प्राण रक्षाया बाळाचे. जेव्हा जग फिरवते पाठ. तेव्हा संत आठवे चित्तात. वाटे ते एकची मायतात. रक्षण करते आपुले. दासगणूंच्या एका कीर्तनी कानी आली ऐसी वाणी. शिर्डीत संत साईनाथ कुणी असती भक्त रक्षक. साईनाथांचे होता दर्शन. होय व्याधीचे निवारण. जाता तया ते अनन्य शरण. होय कल्याण भक्ताचे. द्वारका माईच्या धुनीतील रक्षण. तुमचे रक्षा करेल. कृपा दृष्टी जरी पडेल तरी हरतील भवताप. ऐसा महिमा कीर्तनात. ऐकोनी तो हरिचंद्र भक्त. पुत्राच्या आरोग्य प्राप्ती प्रत. येता झाला शिर्डीस. साई दृष्टी पुत्रावरती. पडता तो पडे क्षणात खालती. विकलांग पडे धरणीवरती. हात पाय ताठले. तो चमत्कारिक प्रकार पाहुनी माय पित्याचे अंतर डळमळला. विश्वास देवावर जो का त्यांनी ठेवला. बाबा हे ऐसे कैसे झाले. अमृत डोही मरण आले. काय भाग्य अमुचे रुसले. का घडला काही प्रमाद. बाबा तयासी धीर देती. सबुरी धरा जरा चित्ती. श्रद्धा आहे ना देवावरती. उगे रहा क्षणभरी.
बिराडी बाळास जागेऊन काही काळ राहील पडून, मग सवेची सावध होऊन बाळ उठेल दे तुमचा. साई वचनी विश्वास ठेविला, पुत्र खरोखर जागा झाला. व्याधी मुक्त देह जाहला, कृपा अवलोकने साईंच्या. निरोप घेता साई देती, 3 रुपये भक्ता हाती. 2 आधी दिले म्हणती, सांभाळ संत प्रसाद. अक्कलकोट स्वामींनी 2 हरिचंद्राचे पित्या लागून रुपये दिले सांभाळ म्हणून. बाबा देती ते 3. कुडीत जैसे पंचप्राण तैसे हे 5 रुपये जपून. हरिचंद्र झाला भाग्यवान अंती संत कृपेने. गोपाळ आंबेडकर कुणी भक्त गांजले परिस्थितीनी, म्हणती देह त्याग करुणी संपवावी ग्रहदशा. पोरीचे निमित्त करुणी दिशा दाखविली जीवनी, आत्महत्या ती करुणी नाही प्रश्न सुटतात. भोगोनी भोग संपवावे, ईश्वरास साक्षी ठेवावे. जीवाने आत्मकल्याण करावे, धरावा भक्तीचा मार्ग. हा बोध तयासी केला, साई चरित्र ग्रंथ ज्याने वाचिला. शत्रू निष्प्रभ त्याचा झाला, शरण येई ही फळश्रुती. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडले सारांश लेखन. ते तुम्ही घ्या गोड मानून. श्री गोविंद तने विनवित सेती. श्री साईनाथ अर्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नमो श्री गणेश देवता, मंगल करता दुःख हरता, निज भक्ता होय रक्षिता, संकट काळी धावोनी. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. शांत चित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघना, दया सिंधू सत्स्वरूपा माया तम विनाशना. जात गोता तीता सिद्धा अचिंत्या करुणालया, त्राही माम नाथा शिर्डी ग्रामा निवासिया. श्री ज्ञानाची ज्ञानदातया, सर्व मंगलकारका. भक्त चित्त मराळा तू शरणांगत रक्षका. सृष्टी करता वीरंची तू पिता तू इंदिरापती. जग भय लया नेता रुद्र तोची तू निश्चिती. तुझ वीण रिता कोठे ठावना या महीवरी. सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी. क्षमा सर्व अपराधांची करावी हेची मागणे. अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे. तू धेनू वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी. स्वर नदी रूप तत्व त्वत्पादा, आदरे दास हा नमी. ठेव आता श्री माझ्या कृपेचा कर पंजर. शोक चिंता निवारावी गणू हा तव किंकर. शांत चित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघना, दया सिंधू सत्स्वरूपा माया तम विनाशना. जात गोता तीता सिद्धा चिंत्या करुणालया. त्राही माम नाथा शिर्डी ग्रामा निवासिया. आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा. चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा जाणून अनंग, स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जयामनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. दावीसी दया घना ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी, भक्त करीती वारी. प्रभू पद पाहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवा दिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक, निर्मळतोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळा फुली भाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.